पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोम याचे 22 संशयित रुग्ण आढळलेले आहेत। रुग्णांचे नमुने ICMR NIVला पाठवण्यासाठी तपासणीसाठी पाठवण्यात आले। गुइलेन बॅरे सिंड्रोम हा न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आजाराचा एक प्रकार आहे। पुणेकरांसाठी महत्त्वाची अशी बातमी। गुइलेन बॅरे सिंड्रोम म्हणजे नसांवर परिणाम करणारा हा आजार। गुइलेन बॅरे सिंड्रोम आजारामुळे स्नायू हे कमकुवत होतात। स्नायूंमध्ये अतिवेदना होतात, स्नायूंची संवेदना कमी होते। गुइलेन बॅरे सिंड्रोममुळे अर्धांग वायूचा सुद्धा धोका निर्माण होतो। हाताची बोटं आणि पायात वेदना, कमजोरी, चिडचिड अशी लक्षणं या आजाराची आहेत। सॅम्पल्स पण घेतोय आपण, त्यांचे स्टूल सॅम्पल्स पण घेतोय आणि सर्व डिटेल हिस्ट्री घेऊन ठराविक कुठला सोर्स आहे का किंवा हे कॉमन इन्फेक्शनमुळे झालंय का किंवा इन्फेक्शियस इटिलॉजी आहे का हे सगळं बघण्यासाठी आपण एक एक्सपर्ट कमिटी नेमणार आहोत आणि 1-2 दिवसामध्ये त्या एक्सपर्ट कमिटीचा जो ओपिनियन येईल त्या अनुषंगानं जो निष्कर्ष आहे तो सुद्धा आपण नंतर सगळ्यासमोर ठेवणार आहोत। सध्या तरी तसं घाबरून जाण्यासारखं काही कारण नाहीये।